शेतीची इतकी वाईट अवस्था केली। आज एक शेतकरीच सांगतो, त्या भाऊंनी सांगितलं मी 2019 पासून शेती लावत नाही। का लावायची शेतकरी शेती? अक्षरशः जे पावसाने पाणी येतं, एकतर एवढी महागाई, मजुराची जी किंमत वाढली, ते लावून आम्ही शेती लावतो कर्ज काढून, आणि हे पाण्यामुळे ते शेत पीक उभं राहायच्या आधीच कोलमडते। मग आम्ही काय करणार? अशा वेळी आम्ही छोटे छोटे रोजगार शोधतो। तुम्ही आम्हाला 15 व्यक्तींचा आमिष दाखवताय रोजगाराचा, काहीच गरज नाही आम्हाला तुमच्या या रोजगाराची। आणि तसंच हंडा दाखवले तो माझ्याच घरातले हंडा आहे। पाणी आले सकाळी मी माझ्या मुलाला दाखवले की बघ ह्याच्यावर एका प्रकारचे साय, दुधाला सायते त्याची साय दिसली मला। मग त्याला मी लगेच फोटो काढला आणि त्याला दाखवला। त्यावेळेस आम्ही कंपनीमध्ये आलो होतो, तर ती जयश्री तिनकर, तिला आणि मला खूप त्रास झाला। 2-3 दिवस आम्ही अक्षरशः म्हणजे आजारी पडल्यासारखं वाटत होतो, श्वसनाचा मला त्रास झाला स्वतःला। 700 टन वरून 7000 परवानगी न देण्याची आमची सर्व महिलांची अशी मागणी आहे। हा व्हिडिओ बघितलात? त्या महिलांचा आक्रोश बघितलात? त्या महिलांचं दुःख ज्याला मन आहे ना त्यालाच कळणार आहे। गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणि गेंड्याच्या कातडीच्या कंपनी प्रशासनाला हे दुःख कधीच कळणार नाही। वाडा तालुक्यातील दिनकरपाड्याला ऑर्सन रेजिन नावाची कंपनी आहे। तिचं उत्पादन 700 टन आहे। पण हे 700 टन उत्पादन घेताना कंपनीचा एवढा त्रास लोकांना झालेला आहे, ग्रामस्थांना झालेला आहे, का त्यांची शेती पूर्णपणे नष्ट झालेली आहे। 70-80 पोती भात जिथे पिकत होता तिथे आता 10 पोती भात पण पिकत नाही। लोक पिकच घेत नाही। दुसरी गोष्ट, त्या लोकांना एवढे आजार झालेले आहेत, पोटाचे आजार, घशाचे आजार, श्वसनाचे आजार, याच्यामुळे लोक बेजार झालेली आहेत। आणि आता कंपनीचं नवीन म्हणणं काय, आम्हाला 700 टनाचं उत्पादन वाढवून 7000 टन करायचंय। रे 700 टनात लोक बेजार झाल्यात, 7000 टनात तर सगळी मारूनच टाकाल। हा एमपीसीबीचे अधिकारी जनसुनावणीला आले ना, काय बोलतात, कुठे दुर्गंध आहे, आम्हाला तर वासच येत नाही। मला त्यांना एकच सांगायचं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना एक सांगायचं आहे, काय यांची कोविडची टेस्ट करून घ्या, यांचा नाकाचा प्रॉब्लेम झालेला दिसतो, यांना वास येत नाही, जिभेला चव तरी आहे का बघा। ती आई बिचारी हंडा घेऊन दाखवते, त्याच्यावरची तरी दाखवते, तरी यांना तिची गोष्ट खरी वाटत नाही। एक काम करा, जिल्हाधिकारी आणि कंपनी प्रशासन, तुम्ही जर ठरवलंच असेल ना 7000 टन करायचं आहे, लोकांच्या मड्यावर बसायचंच आहे, ते एक काम करा, ती लोक मारून टाका, नाही तर त्यांना मरण्याची परवानगी तरी देऊन टाका। पण असा थोडा थोडा करून मारू नका। कठीण आहे रे, कठीण आहे। आणि 10-15 लोकांना नोकऱ्या देतो, ही चॉकलेट तर देऊच नका। अख्खा गाव मारायचा ना, 10-15 लोक जगवायची, हे धंदे सोडून द्या। तुम्ही काय उत्पादन वाढवण्याच्या भानगडीत जाऊ नका। प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी जर ऐकले नाहीत आणि मनमानी कारभार केला आणि कंपनीला उत्पादन घेण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न केला, ग्रामस्थांवर अन्याय झाला, तर त्या ग्रामस्थांच्या जोडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा राहील। आणि आमचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलनीच होईल आणि त्या तुम्हाला महाग पडेल। कंपनी बंद होईल, 700 टन पण बंद, कळला? बाळासाहेबांनी आम्हाला एकच गोष्ट शिकवली, बंद म्हणजे बंद, आणि आम्ही आता करणार, बंद म्हणजे बंद। तुम्ही ठरवा, बंद व्हायचं आहे का आहे ते टिकवायचं आहे, तुम्ही ठरवा।